आम्ही किल्ल्याच्या संदर्भामध्ये प्राध्यापक गंगाधरराव तोगरे, माधव भालेराव आणि सिकंदरभाई यांच्यासोबत चर्चा केली की किल्ल्याला असं स्वरूप द्यायची माझी इच्छा आहे. त्यानंतर मी स्वतः उपविभागीय अधिकारी यांना बोलून तुमच्या स्तरावर आणखी काही निघते का, कारण आपल्याकडे अतिरिक्त पोलीस अधीक्षक गुरव साहेब आहे. गुरव साहेबांनी नंदगिरी किल्ल्याच्या संदर्भामध्ये संवर्धन आणि स्वच्छता करण्याचं काम मोठ्या प्रमाणावर केलंय. त्यांचा सल्ला घेऊन या ठिकाणी तुमच्या स्तरावर काम चालू करा. कारण कसं आहे की आम्ही एकदम केलं तर त्याला पॉलिटिकल स्वरूप येते. मला काही मीच केलो हे दाखवायचं नाही, परंतु कंधारचा किल्ला हे पर्यटन स्थळ म्हणून जिल्ह्यात, मराठवाड्यात, महाराष्ट्रामध्ये नावाजला पाहिजे, हा माझा त्याच्या मागचा उद्देश आहे. उद्याच्या शनिवारी मी माननीय जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी देखील त्या मोहिमेत सामील होणार आहोत. त्याशिवाय कंधार उत्सव, कंधार फेस्टिवल भविष्यामध्ये घेण्याचा विचार आहे. त्या संदर्भातही मी काही मित्रांशी बोललो. त्यांनाही सांगितलं की उत्सव कशा पद्धतीने घेता आला पाहिजे त्याची तुम्ही तयारी करा. आणि तिथं काही राजकारण मला करायची गरज नाही, इच्छा पण नाही. जी लोक त्याच्यात इंटरेस्टेड आहेत त्या सगळ्या लोकांना घेऊन आपल्याला किल्ल्याचं करायचं. सांस्कृतिक कार्यमंत्री माननीय आशिष शेलार साहेबांची मी भेट घेतली, माझं पत्र दिलं आणि तो किल्ला खाजगी तत्वावर चालवायला द्यावा अशा पद्धतीची विनंती केली. आणि आपण 2 दिवसापूर्वी ऐकलं असेल, वर्तमानपत्रात आल्यात बातम्या की आशिष शेलार साहेबांनी देखील केंद्राकडे मागणी केली की राज्यातले एवढी किल्ले महाराष्ट्राच्या ताब्यात द्यावी. आणि त्या दृष्टीने जे पाऊल सुरू आहे, येणाऱ्या काही दिवसामध्ये आशिष शेलार साहेबांकडे या संदर्भातली बैठक होईल आणि कंधारच्या किल्ल्याच्या संदर्भातला निर्णय होईल. कंधारचा किल्ला स्वच्छ, नीट नेटका कसा करता येईल, त्याला आणखी काही निधी आणायची गरज पडेल का, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून आपल्याला तो किल्ला पर्यटन स्थळ म्हणून त्याला पुनर्विकसित करायचं आहे. तर आपण आपल्या कार्यकालामध्येच त्या गार्डनचा विकास करण्याच्या अनुषंगानं प्रयत्न केले. त्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी त्याचं सुशोभीकरण करणं, शांतीदूत गोविंदराव पाटील चिखलीकर उद्यान कंधार त्याला जवळपास 3 कोटी रुपयाचा निधी मी लोकसभेचा सदस्य असताना मंजूर केलेला आहे. जेव्हा आपली चर्चा झाली त्यानंतर मी मान्य तहसीलदार आढावा घ्यायला सांगितला. तहसीलदार स्वतः जाऊन त्या ठिकाणची त्यांची टीम घेऊन पाहणी केलेली आहे. उद्याच्या 29 तारखेला मी त्याचा आढावा घेणार आहे. आणि अतिशय सुंदर गार्डन आणि गार्डन मध्ये अभ्यासिका हे निर्माण करण्याचा माझा प्रयत्न आहे. आणि त्यासाठी जर निधी लागत असेल तर आदरणीय अजितदादांकडे मागणी करून तो निधी उपलब्ध करून घेऊ आणि प्रशस्त गार्डन आहे, प्रशस्त अभ्यासिका त्या ठिकाणी सुरू करण्याचा माझा मानस आहे.